सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। आज आपले इटकूर गावातील सत्संगाचा शेवटचा दिवस आहे, शेवटचं सत्र आहे। तसं संध्याकाळी एक सत्र होईल 8 वाजता, जे बी आहे ते, त्यात चर्चा मंथन, तुमच्या प्रतिक्रिया, तुमच्याकडून काही मला मागावं लागेल ना, तुम्ही द्याल का नाही ते नंतरचा विषय, परंतु मागू काय मागायचं ते, आहे की नाही। पूजा करून घ्यावं लागेल की नाही तुमची, तुमच्याकडून आम्हाला, तुम्हाला काही घडलं पाहिजे की नाही। तर ते मागणं वेगळं राहील, ते नंतर कळल, पैशाच्या रूपात नसणार आहे ते, हे अगोदरच क्लिअर करतो, नाही तर संदीप दादा म्हणतो तसं। हां, तशी या 5 दिवसात एकाच बाईनी माझी पूजा केली, मी पण ती स्वीकारली। ज्या बाईनी संकल्प सोडला ती पूजा झाली, त्यालाच पूजा मानतात, दंडोदंड। ठीक आहे, काही हरकत नाही। काल आपण बघितलं की ह्या परमार्गात आपण आलो आहे, तर आपली ओळख महत्त्वाची आहे। ती ओळख तयार करणं आणि माहिती असणं। जर माहिती नसेल आपल्याला धर्माची, तर मग आपण त्या धर्मात कसे आहोत आणि कसं आहे असं समजायचं। त्यामुळे धर्माची जनरल नॉलेजची आपल्याला माहिती असायला पाहिजे। आपण समाजात जातो, समाजात राहतो आणि मग आपल्या धर्माविषयी आपल्यालाच माहीत नसतं। त्यामुळे बाबा पुढे या ना तुम्ही, ठीक, या पुढे या। तर आपल्याविषयी जर आपल्याला माहीत नसेल, आपण आता एखादा व्यक्तीने विचारला आपल्याला, तुम्ही गाव कोणतं, नाही मग माहीत नाही, गाव नाही। तुमचा तालुका जिल्हा माहीत नाही, तुमचं आडनाव माहीत नाही, तो आपल्याला काय समजेल? मूर्ख माणूस आहे, त्याला नाव माहीत नाही, गाव माहीत नाही, तालुका माहीत नाही। देवाची एक लीळा आहे, एकदम सुंदर अशी बोलकी लीळा आहे। देवाने एक गोष्ट सांगितली, एक साधू असतो म्हणले, आणि तो साधू एक पुणे जिल्ह्यामध्ये, तुमच्या गावाजवळ काय आहे ते, काय म्हणतात त्याला, शंकराचे, ते भीमाशंकर ज्योतिर्लिंग ना, भीमाशंकर। अजून कोणतं आहे? नाही ते नाही, औंढा नागनाथ आहे, कुठं आहे की नाही, परळीला आहे ते। हां, तिथली लीळा आहे, तिथली लीळा नाही आहे, म्हणजे देवाने ती गोष्ट सांगितली। एक साधू असतो म्हणे, ते 12 वर्ष तिथं तप करतात औंढा नागनाथला, आणि मग बाहेर भ्रमणतीला बाहेर पडतात, एका गावात जातात। गाव म्हटलं का गावावर पार असायचा, काही लोक बसलेले राहतात। आजही तुमच्या गावात आहे असं, पार नसेल तर स्टँड असेल, स्टँड नसेल तर काहीतरी वेगळं असेल, पण पूर्वी पार असायचे, तिथं काही लोक बसलेले होते। आता ते बाबा आले फिरत, मग एकाने केलं, काय बाबा कुठून आले? म्हणे आम्ही औंढा नागनाथवरून आलो, आम्ही तिथं 12 वर्ष तप केलं म्हणे। काय केलं? 12 वर्ष तप केलं। बाबांनी आपली स्वतःची माहिती दिली, आम्ही 12 वर्ष तप केलं। आता तप केल्यानंतर आमच्या गुरूंनी सांगितलं का तुम्ही बाहेर पडा, त्याचा समाजाला उपयोग द्या। मग आता एक आपल्यासारखा हुशार होता तिथं बसलेला, हुशार मंडळी राहते, म्हणे बाबा एक विचारू का? म्हणे विचारा। म्हणे औंढा हे देवतेचं नाव आहे का नागनाथ देवतेचं नाव आहे? औंढा हे गावाचं नाव आहे का नागनाथ गावाचं नाव आहे? नेमकं काय हो? तुम्ही औंढा नागनाथवरून आले आणि तिथं 12 वर्ष तप केलं, तर नेमकं काय? तो नाही, ते नाही माहिती मला। तो काय म्हटला, ते मला माहीत नाही। आता मती बंद व्हायचीच पाळी आली की नाही? तसं तुम्ही मानव आहात, आणि मग काय मानभाव नाही माहिती, मानभावांचं तत्त्व काय माहीत नाही, आचारप्रणाली काय, विचारप्रणाली काय, सिद्धांत काय, काहीच माहीत नाही। मग ते आपल्याला लोक काय समजतील? आणि आजपर्यंत आपल्याला हेच झालेलं आहे, आपल्याला लोक असंच समजत आले की मूर्ख आहे, काय करतं हे नाही कळत नाही, आणि सांगता येत नाही।
म्हणून आपल्याला एक जनरल माहिती असायला पाहिजे नेमकी आपला धर्मतत्वज्ञान. खूप काही अभ्यास पाहिजे असं नाही आहे की आपण नेमकं करतोय काय, कशासाठी करतोय, कोणाचं करतोय, इतरांचं का करत नाही. म्हणजे देवी देवतेची का भक्ती करत नाही, परमेश्वराचीच का करतो, परमेश्वर तोच कोण, कशावरून, किंवा आपले धर्मग्रंथ जे बी आहे ते थोडीफार तरी जुजबी माहिती असायला पाहिजे. आणि म्हणून आपण हे घेतोय की आपला धर्माचे काल आपण बघितलं, आपल्या धर्माचा विधी कोणता, अविधी कोणता, यावरती आपण आलो होतो. तर देवाने तर अविधी विधी भरपूर सांगितलेलं आहे, त्या याच्यात जात नाही. परंतु सामाजिक जीवनामध्ये राग जगत असताना, सांसारिक जीवनामध्ये, कुटुंबात, समाजात जगत असताना आपला विधी आहे दुसऱ्याचा आदर करणं. थोडक्यात सांगतो, आता धर्माच्या अनुषंगाने मी तुम्हाला सांगत बसत नाही, ते खूप आहे. सत्संग ऐकतील माझे यूट्यूबवरती तेव्हा तुमच्या लक्षात येईल विधी काय ना अविधी काय. विधी म्हणजे करण्याची गोष्ट आणि अविधी म्हणजे न करण्याची गोष्ट. अविधी म्हणजे अयोग्य, विधी म्हणजे योग्य. मग धर्म काय? दुसऱ्याचा आदर करणं, दुसऱ्याविषयी चांगला विचार करणं, दुसऱ्याला मदत करणं, करता आली तर जेवढी करता येईल तेवढी करणं, दुसऱ्याविषयी चांगला भाव ठेवणं, आपल्या धर्माच्या अनुषंगाने आपण अभ्यास करणं, तो अभ्यास दुसऱ्यांपर्यंत नेण्याचा प्रयत्न करणं, हा विधी आहे. बाकी कर्मकांडात्मक विधी भरपूर आहे, त्याच्यावरती आपल्याला जायचं नाही. आणि अविधी काय? चुकीचा विचार, त्याच्या उलट चुकीची प्रवृत्ती, चुकीची प्रकार जे बी आहे ते करायचं नाही. विधी एक चांगली गोष्ट केली तर दुसरी चांगली करण्याची इच्छा होते, आणि एक वाईट गोष्ट केली तर धर्मावरून जाण्याची शक्यता असते. आपल्या जीवामध्ये जे दोष आहे, विकार आहे, विकल्प आहे, स्वभाव आहे, जीव दोषदर्शिक आहे, वंचकत्व आहे, स्वार्थी आहे, हे आपल्यासाठी धर्माच्या प्राप्तीसाठी अडचणीचे विषय आहे. याने आपल्यातलेच आहे. इंद्रियांच्या माध्यमातून निर्माण झालेले जे अष्ट स्वभाव आहे ते आपल्यातलेच आहे. कारण इंद्रियांचा धर्म आहे विकार, म्हणजे बदलणे. विकार म्हणजे बदलणे. जसं आता दोन बाया गप्पा मारतात, काहीतरी त्यांच्या गप्पा मारत असते, पण एका बाईला काय वाटतं, माझ्याविषयी तर नाही बोलत, बदल झाला म्हणजे तो विकार आहे. किंवा माणसांच्या बाबतीत तसंच आहे का, हा मला नाही म्हटलं ही वस्तू द्यायला आणि त्याला तर देऊन उठला. कारणं वेगळे असतात, काहीतरी अडचणी वेगळी असतात, गोष्ट वेगळी असते, परिस्थिती वेगळी असते, परंतु दुसऱ्याविषयी आपल्या मनामध्ये वाईट भावना निर्माण होणं हा विकाराचा विषय आहे. आणि इंद्रियाच्या माध्यमातून ऐकणं, बोलणं, पाहणं, विचार करणं, हे इंद्रियाच्या माध्यमातून या गोष्टी निर्माण होतात आणि त्यातूनच धर्मावरून जीव जात असतो. तर हा विषय खूप मोठा आहे, परंतु आपल्याला जुजबी माहिती असली पाहिजे. देवतांमधील व परमेश्वरातील पंचप्रकार. आता देवतामध्ये पंचप्रकार असतात, परमेश्वरामध्ये पंचप्रकार असतात, आणि ह्या पंचप्रकारामुळं दोन्हीही, म्हणून आपण पहिल्या 3 मूळ सृष्टीच्या नंतर जे कर्म केलं आणि त्याच्यात जे फसलो, या पंचप्रकारामुळेच फसलो. कारण देवतेकडे ते आहे, परमेश्वराकडे ते आहे, यातला फरक नेमका आपल्याला कळाला नाही. आपल्याला वाटतं हे सारखंच आहे, मग या देवताच का परमेश्वर नाही, आहे की नाही. तर हे पंचप्रकार कोणते माहिती सांगता येईल तुम्हाला? कोणाला कधी ऐकलं असेल थोडंफार तरी तुम्ही सांगा. दादा, हे श्रीराम दादा आहे ना, बाबा, हे माझे यूट्यूबवरती सत्संग ऐकतात, ते म्हणे मी बऱ्याच दिवसापासून ऐकतो, मी फोन नाही केला, परंतु मी गावाला गेलो होतो, काल रात्री आलो म्हणे, आणि तुमचा आवाज ऐकलं माझ्या लक्षात आलं का अरे हे तर यूट्यूब बाबा तेच आहे. मग तुम्हाला पंचप्रकार सांगता येतील का? जर सत्संग ऐकता तर सांगा बरं, देवतेचे पंचप्रकार. तुम्ही म्हणता कितीतरी सत्संग मी ऐकले आणि ऐकायला लागले, आवड निर्माण झाली, तर काहीतरी थोडंसं आठवा. म्हटलं आपण परंपरेचे उपदेशी, तुमचं नाव श्रीराम कसं काय ठेवलं? म्हणजे वाडवडिलांनी ठेवलं. हा, नाही ठीक आहे, परंतु शक्यतो देवतेचे नाव आपल्याकडे ठेवत नाही. कृष्णा ठेवतील, कन्हैया ठेवतील, सर्वज्ञ ठेवतील, चक्रधरसुद्धा नाव आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये मी गेलो, आहे का? आमच्याकडं असे नावं नाही ठेवत, चुकीचं आहे, परंतु आता ठेवायला लागले. तर मी एकदा नांदेडला गेलो, मुलं आले, ते लहान लहान मुलं, मी गाडी उभी केली, लगेच दंडोत करायला आले. म्हणलं दंडोत दंडोत, अरे उपदेशी का तुम्ही? म्हणे हो.
काय नाव? एकाचं नाव सर्वज्ञ, एकाचं नाव चक्रधर. त्यांनी काय होतं, चक्रधर आपण तुम्ही आदरयुक्त घेतलं तर ठीक आहे, नाही तर पोरं काय ए चक्र्या उद्धट म्हणून म्हणतात. आपण एक रे भोसडीच्या इकडे वाडवडील करतात ना शिव्या द्यानं, तर हे चुकीचं. म्हणून आपण ते ठेवू नाही शक्यतो. आदरयुक्त असेल तर चांगली गोष्ट आहे. तर नावं ठेवण्याची प्रथा एक त्या निमित्ताने देवाचं नाव आपण घेतलं जातं. तर देवतेकडे पंचप्रकार आहे. कोणते? ज्ञान, सुख, सामर्थ्य, ऐश्वर्य आणि प्रकाश. हे 5 प्रकार आहे. आणि परमेश्वराकडे हे 5 प्रकार आहे: ज्ञान, सुख, सामर्थ्य, ऐश्वर्य आणि प्रकाश. परंतु देवतेचे मर्यादित आहे. ज्ञान मर्यादित आहे. ते जीवाला सुद्धा ओळखू शकत नाही. त्या जीवाला चिटकवलेला जो स्वतःचा मळ आहे त्या मळालाच जीव समजतात. म्हणजे अन्यथा ज्ञान आहे देवतेकडे. परमेश्वराचं ज्ञान मात्र सर्व ज्ञान आहे. कोणतीच गोष्ट माहीत नाही अशी नाही. ज्ञानमय ते स्वरूपच परमेश्वराचं ज्ञानमय आहे, बुद्धमय आहे. परंतु तसं देवतेचं नाही. सुख, परमेश्वराकडे आनंद आहे, निरतिशय सुख तो आनंद. आणि देवतेकडे सुख आहे ते दुःख मिश्रित आहे. आपल्या जीवनामध्ये सुख आहे की नाही, पण ते दुःख मिश्रित आहे. सकाळी बरं वाटतं, दुपारी दुःख वाटतं, संध्याकाळी पंखीन बरं वाटतं. ते दुःख मिश्रित त्याला सुख म्हणतात. निरतिशय आनंद, सुख ते आनंद म्हणतात. तर परमेश्वराकडे आनंद आहे, सारखं नाही आहे. परंतु जेव्हा ज्ञान होईल तेव्हा तुम्हाला कळेल ना का अरे देवतेचे हे असे आहे आणि परमेश्वराचे असं आहे. परंतु आपण पूर्वी आपल्याला माहीत नसल्यामुळे आपण सारखं समजलो आणि आपण विकल्प केला, म्हणजे विकल्पाचं कर्म केलं, चुकीचं कर्म केलं, अन्यथा ज्ञान भावलं आणि त्यामुळं आपण चतुर्विध नरकाला गेलो. ते संपल्यानंतर परत मानव जन्मात आलो, परत परमेश्वरांनी बोध दिला आणि बोधाद्वारे हे आपल्याला समजलं तर मग आपण परमेश्वराच्या प्राप्तीला जात असतो. ते लक्षात ठेवायचं का देवतेकडं 5 प्रकार आहे, परमेश्वराकडं आहे. परंतु देवतेचे मर्यादित आहे, परमेश्वराचे अमर्यादित आहे. याला काही लिमिटेशन नाही. ज्ञान, सुख, सामर्थ्य. आता परमेश्वराचं अमर्याद सामर्थ्य, अनंत ब्रह्मांडांचा नायक आहे. देवता त्यांच्या स्वरूप मर्यादेपर्यंतच अवलंबून आहे. जशी कर्मभूमीची देवता आहे ती फक्त 500 योजन याच्यामध्येच कार्य करते. जी कर्मभूमीची देवता ही फक्त भारतातच कार्य करते, ती भारताच्या बाहेर कार्य करत नाही. तिची ती जाण्याची कॅपॅसिटी नाही, ती जात पण नाही, तिला अधिकार पण नाही. जसं एक कलेक्टर आहे एका जिल्ह्याचा, दुसऱ्या जिल्ह्याचा निर्णय तो घेऊ शकत नाही, दुसऱ्या जिल्ह्याची मीटिंग तो घेऊ शकत नाही. एक लिमिटेशन आहे, त्याला मर्यादा आहे. तसंच हे देवतेचं आहे. तसं परमेश्वराची जी स्वरूप जे सामर्थ्य आहे ते अमर्याद आहे. हा फरक. ऐश्वर्य, तर परमेश्वर साऱ्या जगा अनंत ब्रह्मांडांचा नायक असल्यावर साऱ्या ब्रह्मांडांच्या अनंत ब्रह्मांडांच्या वरती परमेश्वराचं ऐश्वर्य. तसं देवतेचं नाही. देवतेचं फक्त वरची देवता खालच्या देवतेवरती ऐश्वर्य गाजवते, तेवढं लिमिटेशन आहे. जसं शिपायाला त्याचा काम सांगणारा जो ऑफिसर असतो तो सांगू शकतो, त्या ऑफिसरला कोणीतरी काम सांगतं की नाही. तसं वरची देवता खालच्या देवतेवरती ऐश्वर्य गाजवते. पण परमेश्वराचं ऐश्वर्य हे अनंत ब्रह्मांडांचा नायक असल्यामुळं अनंत ब्रह्मांडापर्यंत चालतं. त्याच्यावरती कोणी नसल्यामुळं परमेश्वरावरती कोणीच ऐश्वर्य गाजवत नाही. देवतेवर मात्र ऐश्वर्य गाजवतात. प्रकाश, परमेश्वर स्वयंप्रकाशित आहे. त्याला काही लाईटची, बल्बची, याची त्याची गरज नाही आहे. स्वयंप्रकाश ते स्वतः तुम्हाला जाणवतात की मी परमेश्वर आहे. तसं देवता स्वयंप्रकाशित नाही. देवतेला का प्रकाश म्हटलं आहे का आपल्या शरीरामध्ये देवतेच्या पिंडस्था असतात. ते पुढं येईल आता. आणि त्या पिंडस्था किंवा मळ त्या देवता बघतात, स्वतःची पिंडस्था, स्वतःचे मळ, त्याच्यावरती कर्माचे चिन्ह, म्हणून त्या देवतेला प्रकाश म्हटले गेले. त्याला त्या प्रकाशतात, दिसतात, समजतात. जसं बॅटरी, त्या बॅटरीचं लिमिटेशन किती आहे, जिथपर्यंत तिथपर्यंतच, त्याच्या पुढं जातच नाही, जाऊ शकत. एक बल्बाचं लिमिटेशन असतं, तसं गाडीच्या लाईटचं लिमिटेशन असतं. तसं देवतेचा जो प्रकाश आहे तो एवढ्यापुरताच सीमित आहे. पण परमेश्वराचा प्रकाश स्वयंप्रकाशित असल्यामुळं त्याला मर्यादाच नाही. म्हणजे हा फरक आहे. देवतेकडे 5 प्रकार आहे, परमेश्वराकडे 5 प्रकार आहे. पण देवतेचे मर्यादित आहे, परमेश्वराचे अमर्यादित आहे. हे आपल्याला समजलं का मग आपण देवता भक्ती सोडतो आणि परमेश्वराला परमेश्वर समजून अनन्यभावी शरण जातो. हे अत्यंत महत्त्वाचं आहे, तुमच्या लक्षात घ्या. परमेश्वरातील 5 प्रकार कसे असतात ते आपण बघितले.
आता जीवामध्ये देवतांचे काय काय असतात व किती असतात? आपल्या शरीरामध्ये देवतांचं काय काय माहिती का तुम्हाला? सांगा बरं. काहीच नाही माहिती देवतांचं. देवता किती एका ब्रह्मांडांच्या? काल आपण सांगितलं होतं, सांगा बरं. काल सांगितलं नाही, आजीनंच सांगितलं होतं बघा, या आईनं सांगितलं. एका ब्रह्मांडात किती देवता आहे? का आजही, कालही तिनं सांगितलं, आजही तिनं सांगितलं. 81,10,10,00,000 देवता आहे. त्या आपल्या शरीरामध्ये त्यांच्या पिंडस्थ आहे, म्हणजे एक अंश रूपाने. 81,10,00,009 देवतेच्या पिंडस्थ आहे. मायेचा संलग्न आहे, जो संलग्न म्हणजे मायेचा अंश आहे. त्या संलग्नाच्या अंशालाच हे इतर लोक काय म्हणतात माहिती आहे का? परमेश्वराचा अंश. पण आपल्याला परमेश्वराने काय सांगितलं? तो माझा अंश नसून तो चैतन्य देवतेचा अंश आहे, माया देवतेचा अंश आहे. म्हणजे आपल्या शरीरामध्ये 81,10,00,009 देवतेच्या पिंडस्थ आहे, विश्व देवतेपर्यंत. आणि मळ आहे देवतेचे आपल्या शरीरामध्ये. प्रत्येक देवतेने आपल्याला मळ चिटकवलेले आहे. ते किती आहे? 81,10,00,010. हे 10 मळ आणि 9 पिंडस्थ आपल्या शरीरामध्ये देवतेचे आहे. आणि त्याच्या माध्यमातून ते देवता आपल्याकडून जे बी आपण कर्म करतो ते कर्म उपभोगून घेतात, दुखावतात, भोगावतात. जे बी आहे ते त्या सिस्टमचा एक भाग आहे. जसं लाईट लावायची तर वायरीत लावायला लागेल ना तुम्हाला. वायर नसेल तर बिगर वायरची लाईट लागेल का? आहे की नाही? वायरलेस आता बल्ब आलेले आहे, वायरलेस लाईटी आलेले आहे, परंतु त्याला बी लिमिटेशन आहे. विशिष्ट मीटरपर्यंत, विशिष्ट फुटापर्यंतच ते चालतं. तुमच्या लक्षात येतं आहे का मी सांगतो आहे ते? तर देवतेच्या पिंडस्थ असतात, मळ असतात, संलग्न हा मायेचा अंश आहे. एवढे आपल्या शरीरामध्ये देवतेचं आहे. परत अधिष्ठान पण आहे देवतेचं. चक्षु म्हणजे डोळ्यावर एका देवतेचं चक्षु अधिष्ठात्री देवता सूर्य, मन अधिष्ठात्री देवता, आहे की नाही? बुद्धी अधिष्ठात्री देवता. अशा प्रत्येक आपल्या इंद्रियांवरती देवतेचं अधिष्ठान असतं. म्हणून आता तुम्हाला देव कळाला, धर्म कळाला, परमेश्वराने बोध दिला, आणि बोध जरी दिला तरी आपण चुकीचं काम का करतो? तर ती देवता आपल्याकडून करून घेते, चेष्टकत्व करते. जसं आता तुम्ही दोघं जण आहे, चालले गावाला. एक काय म्हणतो आपण टमटममध्ये जाऊ. ती काय टमटम म्हणता का तुम्हाला? आणि एक काय म्हणतो नाही नाही बसमध्ये जाऊ. द्विधा मनस्थिती झाली ना, दोघं झाले. दोघांचं एक मत काही होत नाही. तो आता किती वेळ आपल्याकडं? त्याला असं म्हणा ना, जाय लवकर इथून, सत्संग चालू आहे. नाही सांगता येत. ते बंद कर त्याला. ते पण घेत आहे. ते शिळे तुकडे नेऊन काय करत होतं? हा हा हा, खाद्य बनवून टाकत. ठीक आहे, कुठपर्यंत आलो होतो आपण? नाही तर मी हां, अधिष्ठान असतं देवतेचं. आणि त्याच्यामुळं आता आपल्याला जे पाहायची इच्छा नाही आहे किंवा पाहायला नाही पाहिजे, चुकीचं आहे, ते बी पाहण्याची इच्छा होते ना, आपण पाहतो. म्हणजे ती देवता आपल्याकडून अप्रत्यक्षरित्या काम करून घेत असते. जर आपण परमेश्वराचे आहोत आहे तर त्या देवतेचं कार्य आपल्यावरती चालायला पाहिजे का? नाही चालायला पाहिजे. पण ते चालतं, याचा अर्थ आपण परमेश्वराचे नाही, पक्के नाही. आहे नामधारक, नाम आपण म्हणतो ना, आहे म्हणून आहे, त्याला काय अर्थ नाही. या कोणत्याही गोष्टीचा परिणाम आपल्यावरती न होणं, चेष्टकत्व केल्यानंतर सुद्धा ती करण्याची इच्छा न होणं, ऐकण्याची इच्छा न होणं, पाहण्याची इच्छा न होणं, म्हणजे परमेश्वराचं असणं.
एखादी व्यक्ती आपल्याला भेटली आणि ती लागली इकडूनच्या तिकडूनच्या गप्पा मारायला, आपण म्हणतो ए बाबा काही बोलू नको, तू सांगू नको. ऐकण्याची इच्छा न होणं म्हणजे आपण दैवराटीचे असतो. नाही तर आपण तो बोलायला लागला का आपण आणखीन त्याच्याही पुढे जास्त बोलायला लागतो. तुला नाही माहिती, मला माहिती आहे, झाला सुरू हा. म्हणजे आपण परमेश्वराचे नाही का, तर आपल्या त्या देवता चेष्टाकत्व करतात आणि ते कार्य करत राहतात. विकाराचं कार्य जर आपलं होत असेल आपल्या इंद्रियाच्या माध्यमातून, तर मग आपण दैवराटीचे ठरतच नाही. हे कोणतंही चुकीचं काम आपल्याकडून होत नसेल तर आपण दैवराटीचं. म्हणून देवतेचे अधिष्ठान, देवतेचे मळ आणि देवतेचे पिंडस्था या 3 गोष्टी आपल्या शरीरामध्ये देवतेच्या असतात. त्याच्यामुळं आपला धर्म म्हणजे परमेश्वराची भक्ती करायला आपल्यासाठी अत्यंत अवघड आहे, आव्हान आहे. कारण साऱ्या देवतेचं आपल्यामध्येच आहे आणि त्याला नाकारून आपल्याला परमेश्वराची भक्ती करायची, त्याला थांबून आपल्याला परमेश्वराची भक्ती करायची आहे की नाही. तर हे सर्वात मोठं आव्हान आहे. परंतु आपण नामेवेद परमेश्वराचं नामस्मरण करत राहिलो, चिंतन करत राहिलो, त्यात अडकलो, तर याचं अधिष्ठान आपोआप कमी होऊन जातं. जसं आपल्याबरोबर कोणीतरी आहे गावातलं आणि अचानक एखादा आमदाराची ना आपली चांगली मैत्री आहे किंवा ओळख आहे ना, आपण आलो, त्या आमदाराने आपल्याला बोलवलं, तर तो आपल्याबरोबर येत नाही, तो थांबून जातो. तो म्हणतो कुठं डोक्याला ताण, जाऊ दे, मोठा माणूस आहे की नाही. तसं आपण परमेश्वराच्या ठिकाणी किती आहोत त्याच्यानुसार या देवता आपल्याबरोबर असणं नसणं ठरतं. ते आहे आपल्याबरोबर, परंतु आपण परमेश्वराकडे असेल तर ते आपल्याला कार्य करत नाही. आपल्याला खोटं बोलण्याची इच्छा होणं, कोणाचा भामटेपणा करणं, कोणाची 2 पैशाची अपेक्षा करणं, कोणाविषयी तरी वाईट विचार करणं, चिंतन करणं, कोणाचं तरी वाईट मनामध्ये येणं, तर ह्या साऱ्या गोष्टी हे देवतेचं कार्य आहे. आणि आपल्यावरती असा परिणाम जर होत नसेल तर मग याचा अर्थ काय, आपण परमेश्वराचे भक्त आहोत. परमेश्वराचं भक्त होणं जेवढं सोपं आहे तेवढं अवघड पण आहे. तुम्ही नाम घेतलं आणि लगेच झाले परमेश्वराचे भक्त, सोपं आहे. परंतु आता खऱ्या अर्थाने परमेश्वराचे भक्त होणं सोपं आहे की अवघड जर तुम्हालाही सांगितलं तर. म्हणून आपण परमेश्वराचे भक्त आहोत का देवतेचे भक्त आहोत. आपल्याला सारं कळालं आहे तरी दृष्टपर भक्ती करतो आहे आपण. हे व्हावं, ते व्हावं, हे मिळावं, ते मिळावं. आपल्याला देवाने सांगितलं कर्मवश तुम्हाला सकळे पावे, कर्माने तुम्हाला सारं भेटणार आहे. एवढं सांगूनसुद्धा जर आपण जे कर्माने भेटणार आहे त्याच्यासाठीच भक्ती करत असेल तर मग आपण परमेश्वराचे भक्त नाही, आपण देवतेचेच भक्त आहोत. विनाकारण आपल्याला भ्रम निर्माण झालेला आहे. त्याच्यामुळे आपण यातून बाहेर पडलो पाहिजे. परमेश्वराची भक्ती नेमकी काय, कशी आणि कशी करायची असते हे समजून घेऊन मग करायची असते. त्याच्यामुळे ते देवतेची चेष्टकत्व आपल्याबरोबर आहे. हिंदू धर्माचा मूळ ग्रंथ कोणता? श्रीमद भगवद्गीता हिंदू धर्माचा मूळ ग्रंथ गीता आहे. हे माहिती आहे ना? बोलत का नाही तुम्ही? हाताची घडी तोंडावर बोट आहे का? आता श्रीमद भगवद्गीतेमध्ये किती अध्याय माहिती आहे तुम्हाला? 18 अध्याय. श्लोक किती आहे? 18 अध्यायामध्ये श्लोक किती आहे? चुकलं तर चुकलं, इथं कुठंच माझ्याकडे छडी आहे. छडीची शाळा नाही. श्लोक 700 आहे. किती? भगवद्गीतेमध्ये 18 अध्याय आहे आणि 700 श्लोक आहे. त्याच्या श्रीकृष्ण महाराजांच्या मुखीचे किती आहे येईल का सांगता? तर श्लोकच माहिती नाही तर ह्या मुखीचे आणि त्या मुखीचे कसं काय सांगता येत? आता घरी जा, भगवद्गीतेमध्ये देवाच्या मुखीचे किती श्लोक आहे आणि अजून कोणाकोणाचे श्लोक आहे ते शोधून आणा बरं, संध्याकाळी सांगा. नाही सांगता आलं तर चालेल, नाही तर म्हणजे आता बाबांनी विचारलं नाही सांगता त्याच्याविषयी जाणंच नको, असं काही करू नका. आता मानव संप्रदायाचा म्हणजे आपल्या धर्माचा मूळ ग्रंथ कोणता आहे सांगा बरं? लीळाचरित्र हा आपला मूळ ग्रंथ आहे. आपला तात्विक ग्रंथ कोणता आहे? मानव संप्रदायाचा तात्विक ग्रंथ हा झाला मूळ ग्रंथ. आता तात्विक ग्रंथ कोणता आहे? कलियुगाचा. बरोबर आहे. बोला 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 वसंत दादा बोला. मानव संप्रदायाचा कलियुगाचा तात्विक ग्रंथ सूत्रपाठ कोणता?
आणि मानव संप्रदायाचा कलियुगा व्यतिरिक्त तात्विक ग्रंथ श्रीमद भगवद्गीता आहे की नाही. कलियुगा व्यतिरिक्त म्हणजे द्वापारयुगाचा, कलियुगातला म्हणजे कलियुगातला, ते लक्षात घ्यायचं. द्वापारयुगाचा तात्विक ग्रंथ आहे भगवद्गीता, तोच आपला ग्रंथ आहे. आणि कलियुगाचा म्हटलं तर सूत्रपाठ आहे. या सूत्रपाठाला कलियुगाची भगवद्गीताच म्हटलं जातं. आणि आपण सुद्धा म्हणायचं स्वामी श्री चक्रधरांच्या श्रीमुखीची भगवद्गीता कोणती आहे? सूत्रपाठ आहे. हे लक्षात घ्यायचं. आणि आपण सांगितलं तर लोकांना कळेल, लोकांना उत्सुकता वाटेल, अरे बापरे कलियुगाची गीता आहे का म्हटले. द्वापारयुगाचीच गीता आपल्याला माहीत नाही, मग ते आपोआप उत्सुकता निर्माण होते का नाही त्यांना. लीळाचरित्र कोणी लिहिलं आणि कुठं लिहिलं? लीळाचरित्र हा ग्रंथ कोणी लिहिला? कालच सांगितलं मी. कुठं लिहिला? पूर्वी प्रकरण कोणाला सांगितलं देवानी? हा सत्संग लयच अवघड आहे बाबा. हे बरं होतं, बाबा बडबड करीत होते, टोकीत होते, काही होतं, हसत होतो, मजा करीत होतो. हे तर लय अवघड आहे. हां, लीळाचरित्रचं लिखाण पूजनीय माईम भटांनी लिहिलं. पूजनीय आचार्यांच्या प्रेरणेने माईम भटांनी लिखाण केलं. मराठीतला आद्य ग्रंथ आहे. रुद्रपूरला वाजेश्वरी हे जे स्थान आहे, त्या वाजेश्वरीला ह्या श्रीमद लीळाचरित्राचं लिखाण झालेलं आहे. हे लक्षात ठेवा, जेवढं राहील तेवढं. आता श्री चक्रधर स्वामींनी आपल्याला जे तत्त्वज्ञान सांगितलेलं आहे ते कोणत्या भाषेत सांगितलं? श्रीकृष्ण महाराजांनी तत्त्वज्ञानामध्ये कोणती भाषा वापरली? संस्कृत. स्वामी श्री चक्रधरांनी कोणती भाषा वापरली? आपण कोणती भाषा बोलतो? स्वामी श्री चक्रधरांनी मराठीचा अभिमान घेतला आणि मराठीत तत्त्वज्ञान सांगितलं. म्हणून ती आपली बोलीभाषा आहे, आपली मातृभाषा आहे, आपली धर्मसुद्धा भाषा आहे. मराठीचा उगमच स्वामी श्री चक्रधरांच्या श्रीमुखातून आहे, हे लक्षात घ्या. म्हणून लीळाचरित्र हे सुद्धा मराठीतला आद्य ग्रंथ आहे. सारं जे पहिलं आहे ते आपलं आहे. त्याच्यामुळं याचा अभिमान आपल्याला असला पाहिजे आणि आपण ते समजून घेतलं पाहिजे. आपण सुद्धा बोलताना मराठीत बोलण्याचा हट्ट धरला पाहिजे. आणि मराठीत बोलतो, पण आपण बोलता बोलता मराठीतसुद्धा कितीतरी इंग्लिश शब्द बोलतो. फॅन इंग्लिश शब्द आहे, टेबल इंग्लिश शब्द आहे, फ्रीज इंग्लिश शब्द आहे, मोबाईल इंग्लिश शब्द आहे. पण मराठी शब्द काय याला हेच माहीत नसल्यामुळे आपल्याला इंग्लिशच शब्द बोलावं लागतं. आणि जी बाई कधी शाळेत नाही गेली, जो माणूस कधी शाळेत गेला, तो सुद्धा 50% इंग्लिश बोलतो आहे. का आता ऐकायला तेच येतं, ऐकेल. तर मराठीचा अभिमान आपण ठेवला पाहिजे. मराठीत बोलणं, मराठीत सांगणं. आपल्या मुलांना मराठीच्या शाळेत घातलं पाहिजे. पण आता तुमच्या मुलांचं झालं शिक्षण, आता नातीचं तुम्हाला कोणी विचारेल? ते इंग्लिश मिडियममध्ये, आणि ते काय बोलत हे आपल्याला कळत नाही ना, आपण काय बोलतो त्याला कळत नाही, म्हणजे आहे का अडचण. त्याच्यामुळं इंग्लिश मिडियमला घालणं ठीक आहे, परंतु मराठी पण आपल्याला त्यांना शिकवली पाहिजे. मानव संप्रदायातील परमेश्वर अवतार किती व कोणते? आता हे पण तुम्हाला येत नाही, सांगा ना कोणते कोणते. अजून 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 या बाबा, दंडोत. बाबा वेळेत आले, सर्वांनी टाळ्या वाजवा. आत्ताच बाबा आले नाही, याला फोन कर, त्याला फोन कर चालू होतं, पण बरोबर आले बाबा वेळेत. काय हरकत नाही, चांगलं आहे, त्यांचा प्रवास चांगला झाला. आता लीळाचरित्रातील भक्तांची नावे सांगा. तुम्हाला जे आठवतात ते भक्तांची नावं सांगा बरं. एक पुरुष तुम्ही सांगा, चला. कोणत्या? बाईसा. तुम्ही सांगा, नावं सांगा ना. तुमचे नावं सांगितले तरी चालेल. औसा. अजून? महादाईसा. अजून? नेमायसा. अजून? हिराईसा. ते आता त्या लीळाचरित्र त्या स्मृतिस्थळातले आहे,
परंतु ठीक आहे, परमेश्वराच्या भक्तच आहे, परंतु त्या स्मृतिस्थळातले भक्त, लीळाचरित्रातले भक्त सांगितले तुम्हाला मी. माईम भट आहे, इंद्रिय भट आहे, भरपूर आहे ना, भरपूर नावं आहे, ते तुम्ही शोधायचे. मानव संप्रदायातील प्रथम आचार्य कोण? आपल्या धर्माचे पहिले आचार्य कोण? पूजनीय आचार्य. कधीही आपण यांचे नावं भक्तांचे घेतो ना, तर आदरयुक्त घ्यायचे. पूजनीय नागदेव आचार्य असं म्हणायचं. आपण साधू संतांना काय म्हणतो? परमपूजनीय, परमहंत, आचार्य, 108, 1008, काय काय पदव्या लावतो का नाही? मग आता हे तर स्वामींचे सन्निधानातले भक्त आहे, त्यांना आदरयुक्त बोललं पाहिजे की नाही? तर आदरयुक्त बोलायचं कधीही. पूजनीय आचार्य असं सांगायचं. तुम्ही तुमचं फ्रेश व्हा. हो बसा. आपल्या संप्रदायाची म्हणजे आपल्या धर्माची काशी कोणती? रुद्रपुरी आपली काशी आहे. गेले कधी रुद्रपूरला? सर्व गेले, करून आले. रुद्रपूरला कोणत्या परमेश्वराचे जास्त स्थान आहे? मग अजून कोणत्या देवाचे आहे? गोविंदप्रभू बाबांचे स्थान आहे. अजून कोणत्या देवाचे स्थान आहे? श्रीचक्र प्रभू भाट्याला गेले ना, तिथंच श्रीचक्र स्वामींनी काय केलं? ते जाऊ द्या, कोणते कोणते देवाचे स्थान आहे असं विचारलं. ते सर्व तीर्थ म्हणजे मग ते सारे एकत्र आणून तो विषय नाही. कोणते कोणते देव रुद्रपूरला गेले? स्वामी पण गेले ना, त्यांनी तिथंच शक्ती स्वीकार केला ना. गोविंदप्रभू स्वामी श्रीचक्रधरांचे कोण होते? कोण होते? गुरु नव्हते का? गुरु मानलं होतं की नाही? आणि श्री गोविंदप्रभू बाबांचे कोण गुरु होते? चक्रपाणी प्रभू महाराजांचे कोण गुरु होते? आणि साऱ्या जगाचे कोण गुरु आहे? आपण म्हणतो ना परमेश्वर हे, तर सर्वात जास्त जगद्गुरू म्हणजे दत्तप्रभूंना म्हटलं जातं. या मार्गाला आदिमूळ कोणतं? श्री दत्तात्रय प्रभू. स्वामी श्रीचक्र म्हणतात ना, या मार्गाशी आदिमूळ, आधी सुरुवात कोणी केली? श्री दत्तात्रय प्रभूंनी. ही जनरल नॉलेज आपल्याला माहिती पाहिजे. आपल्या धर्माचे 4 पदार्थ कोणते? पुरणपोळी, भजे, खीर, शिरा. उपाराला काय काय दाखवता तुम्ही? हसू राहिले विषय. उपाराला हेच पदार्थ करता ना आपल्या महाराष्ट्रातला. मग ते सांगता येते नाही काय तुम्हाला? काय झालं? हा, मग ते आई ते सांगा चला. मी एका ठिकाणी गेलो, म्हणले देव आपल्या धर्माचे पदार्थ कोणते? लगेच एकाने हातवर केला. म्हणलं सांगा. म्हणे पुरणपोळी करतो म्हणे आम्ही. काय आणखीन काय काय करतो ते पुरणपोळी बरोबर? काय म्हणतात तुमच्याकडे ते? गुळवणी. हां, अजून सार करतात ना. भजे करतो म्हणे, कुरड्या करतो. म्हणलं देवाने तर 4च पदार्थ सांगितले, येतं तुलाही सांगितले. नाही मुख्य 4च आहे म्हणे, बाकीचे मग तोंडी लावायला लागत आहे ना म्हणे. अशी आपल्या धर्माची हालत आहे आपली, हा की नाही? कोणते 4 पदार्थ सांगा मग? हे काय आहे? स्थान, प्रसाद, भिक्षुक, वासनिक. हे काय? मी कालच सांगितलं. हे काय सांगा? काय हे? हे साधनं आहे. आणि पदार्थ कोणते? जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर. आता यातला नेमका फरक सांगा बरं. नेमका फरक. जीव बद्धमुक्त आहे, म्हणजे बंधनात आहे पण मुक्तीला जाणार आहे. देवता नित्यबद्ध आहे, म्हणजे कायमच्या बंधनात आहे. प्रपंच जड आहे आणि परमेश्वर नित्यमुक्त आहे. हा नेमका फरक 4 पदार्थाचा आपल्याला सांगता आला पाहिजे. परमेश्वर नित्यमुक्त आहे, तो नित्यमुक्त आहे म्हणून तर आपल्याला मुक्तीला नेऊ शकतो ना. जे बंधनात आहे देवता, नित्य बंधनात आहे, ते आपल्याला मुक्तीला नेऊ शकतात का? तेच बंधनात आहे, आपल्याला कसं काय मुक्त करणार? ते 4 पदार्थाचं. आणि आपण बंधनात आहे,
परंतु मुक्तीला जाऊ शकतो. आपण बंधनात आहे म्हणजे बद्ध मुक्त, बंधनात आहे पण मुक्तीला जाऊ शकतो. असा हा सूत्रपाठातील किती प्रकरण आहे, किती कोणते काही सांगता येईल? सूत्रपाठच माहीत नाही, त्याच्यामुळं काय जे प्रकरण कशाचं काय म्हटले भगवद्गीता तर नाही सांगता येत. तर सूत्रपाठाचं पहिलं प्रकरण काल आपण ऐकलं, कोणतं आहे? पूर्वी. सूत्रपाठामध्ये 9 प्रकरण अधिक आचार, आचारमालिका, विचार, विचारमालिका आणि दृष्टांत पाठ असे ते 5 आणि हे 9 किती झाले? 14 आहे. आता साधारण दृष्टांत पाठ हा विषय वेगळा काढल्यानंतर मग 13च पकडले जातात. सूत्रपाठातले सूत्र किती माहिती आहे तुम्हाला? ते माहीत नाही म्हणा. आमचं जीवनाचा जर गणित सोडवायचं असेल तर सूत्राचा वापर करावा लागेल. गणित सोडवायला सूत्र राहतं बघा. क्षेत्र काढायचं काय करतो? लांबी गुणिले रुंदी बरोबर क्षेत्रफळ, बरोबर की नाही? हे सूत्र आहे. हे सूत्र जर नसेल तर आपल्या क्षेत्रफळ काढता येईल का? नाही. तसं आपल्या जीवनाचं गणित जर सोडवायचं असेल तर सूत्र वापरावं लागतील आपल्या जीवनासाठी. आपल्या जीवनाचे गणित सोडवण्यासाठी सूत्र आहे. सूत्र आहे 1237. किती? 1237 सूत्र आहे. 1050 सूत्र तुम्ही ऐकलेले असतील, परंतु ते कुठून आले ते नंतरच्या काळात अगोदर असतील, पण नंतरच्या काळात बरेच सूत्र नंतरही झाले प्रकरणं, तर ते 1237 सूत्र आहे. एक योजन म्हणजे किती किलोमीटर? काल सांगितलं होतं बघा मी. एक योजन किती मैल म्हणजे किती किलोमीटर म्हणजे एक मैल? नाही माहिती तुम्हाला? तुम्हाला या गोष्टी तर माहितीच पाहिजे. 12 योजन, एक योजन म्हणजे 12 किलोमीटर. किती? सुरुवातीला आपण विषय केला होता. इतक्या किलोमीटरचा इतका एक योजन होतं, इतके किलोमीटरचा एक कोर्स होतो, इतके किलोमीटरचा एक मैल होतो. आपला विषय झालेला अगोदर. तो मंदिरात झाला, पण आम्ही घरी गेलो ना म्हणा, विसरून गेलो. विसरून गेलो. आणि कर्मभूमीची मर्यादा किती योजन आहे काल मी सांगितलं. काय डोसक्यात बसते का नाही काही? 500 योजन, 12 पंचे 60 म्हणजे 6000 किलोमीटरचा व्यास म्हणजे भारतभूमी म्हणजे कर्मभूमी. काल सांगितलं का नाही मी? मग तुमच्या लक्षात नाही ठेवत तुम्ही. अन्यवार्ता म्हणजे काय सांगा बरं आता. आता इथं 5 दिवसात मी बऱ्याच वेळा सांगितले अन्यवार्ता म्हणजे काय. हां याचं त्याचं म्हणजे कोणाचं याचं त्याचं? हा म्हणजे परमेश्वराव्यतिरिक्त ज्या बी वार्ता आहे त्या अन्यवार्ता आहे. ते कुटाने म्हणा, नाही तर निंदा म्हणा, नाही तर चर्चा म्हणा, नाही तर गप्पा म्हणा, या साऱ्या अन्यवार्ता आहे. देवाने काय सांगितलं? अन्यवार्ता करू नका, पण काय करा म्हटले? झोपा काढा. याचा अर्थ झोप्याच काढायचा असं नाही होत, पण अन्यवार्ता करायच्या ऐवजी झोपा काढा. पण आपल्याला अन्यवार्ता मारल्याशिवाय होईल का? नाही तर आपलं पोट फुगून येतं, दुखायला लागतं. कधी सांगल एकदाचं असं होतं, आहे की नाही? तर अन्यवार्ता करू नये परमेश्वरांनी सांगितलं. याचं त्याचं बोलू नये. अन्यकथन म्हणजे काय? काल सांगितलं बघा मी. त्या दादांनी प्रश्न विचारला होता. अन्यकथन म्हणजे काय? अन्यकथन म्हणजे ज्याला अर्थता नाही, प्रेम नाही, सत्य जाणून घेण्याची इच्छा नाही, त्याला धर्माचं तत्त्वज्ञान सांगणं म्हणजे अन्यकथन, आहे की नाही? इच्छा नाही आहे आणि विनाकारण सांगणं. आता तुमची इच्छा नाही तसं मी अन्यकथनाचा दोषच लावून राहिलो. तुमची इच्छा नसताना मी सांगू राहिलो. आहे का इच्छा? सांगा बरं तुमची काय इच्छा आहे? ऐकून घ्यायची इच्छा आहे. तर अन्यवार्ता आणि अन्यकथन यातला फरक लक्षात घ्यायचा. अन्यवार्तेने दोष लागतो. दोषाला घाबरता ना तुम्ही, दोष नको दोष नको. तर अन्यवार्तेने दोष लागतो, अन्यकथनाने दोष लागतो. परंतु अन्यकथन हा विषय वेगळा,
अन्य वार्ता हा विषय वेगळा. आपण अन्य वार्ता भरपूर करतो, अन्य कथनाचा विषयच येत नाही, कारण आपल्यालाच येत नाही तेव्हा आपण काय सांगणार कोणाला. पण अन्य वार्ता दिवसभर उटाळे काटाळे करतच राहतो, घेणं नाही देणं नाही. तर ह्या करू नका, तरी तुम्ही धर्म सांभाळाल. अन्य वार्ता जरी बंद केलं तरी परमेश्वराची पूजा केल्यासारखी, अन्य वार्ता बंद केलं तरी परमेश्वराची भक्ती केल्यासारखी, एक वचन पाळल्यासारखं. एक वचन पाळलं तर दुसरं वचन पाळण्याचा अधिकार योग्यता प्राप्त होत असते. एक जरी पाळलं तरी दुसरं ती जडणघडण तयार होत असते. अन्य वार्ता नाही केलं ना, या 5 दिवसाच्या सत्संगात तुम्ही एवढं जरी शिकले की अन्य वार्ता नाही करायच्या, हाताची घडी तोंडावर बोट, बोलायचं नाही, जेवढं गरजेचं आहे तेवढंच बोलायचं, विनाकारण याचे त्याची उटाळ्या काटाळ्या निंदा ती करायची नाही, तरी तुम्ही परमेश्वरापर्यंत जाऊ शकता. एका वचनाने एक दशीची धरिली पुरी. एक वचनाचा जरी आपण हात धरला तरी ते शृंखला तयार होत राहते. म्हणून आपण या गोष्टी करायच्या. सोपा आहे का धर्म? अवघड आहे का? अन्य वार्ता नाही करायची, अवघड आहे का? परंतु बोलायचंच नाही बाबा, येतं लय अवघड आहे. कसं काय? देवाने तोंड कशाला दिलं? मूळ सृष्टीमध्ये ज्यावेळेस मायेच्या तमात आपण होतो आणि परमेश्वराला प्रवृत्ती निर्माण झाली, काय हा आनंद कोणाला तरी द्यायचा आहे, मग परमेश्वरांनी जीवाची निवड केली. तर ह्या जीवाला काय म्हणून आणलं? स्त्री की पुरुष म्हणून आणलं परमेश्वरांनी? प्रथम आपण कोण होतो सांगा बरं? स्त्री होत्या का पुरुष होतो? नाही नाही, मी सांगितलं ना त्यांना, पुरुष म्हणून परमेश्वरांनी पहिल्यांदी जन्माला घातलं होतं. नुसतं पुरुष म्हणूनच नाही जन्माला घातलं, तर स्वतःसारखंच देह सुंदरपैकी दिलं होतं. 32 लक्षणयुक्त असं देह आपल्याला दिलं होतं. परंतु आपले मग कर्म चालू झाले आणि त्याच्यानंतर मग देहामध्ये बदल झाला. कर्माने मग स्त्रीचा जन्म झाला. स्त्रीचा जन्म कशाने, कोणत्या कर्माने भेटला आहे माहिती का तुम्हाला? वंचकत्व. हाय पण देण्याची प्रवृत्ती नाही, इच्छा नाही, लपून ठेवायचं. तो पदार्थ असेल मग काही असेल, तर वंचकत्व हा जो कर्म आहे त्या कर्माने स्त्रीचा जन्म भेटत असतो. जर काही उरलं ना, भाजी भात कोणाला तरी देऊन टाका, बाया म्हणजे नाही नाही येईल उपयोगी येईन, खराब होऊन गटारात टाकतील, परंतु कोणाला देण्याची प्रवृत्ती. ती एक प्रवृत्ती असते, एक विचार असते. याचा अर्थ स्त्रिया वाईट असतात असं नाही. संसारासाठी ते पै 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 जोडत राहतात, कोणाला देणार नाही, आहे की नाही? हे न देण्यामुळं काय झालं, या आपलं ते आपले पंतप्रधान कोण, आपले पंतप्रधान कोण भारताचे, कोण ते माहीत नाही का? नरेंद्र मोदी ना. त्यांनी काय केलं होतं माहिती आहे का? नोटाबंदीचा कायदा काढला ना. या नोटाबंदीच्या कायद्याच्या नंतर हे बायांचे सारे डाबड्यातले पैसे निघाले होते, कारण आता नोटा बंद होणार 500 आणि 1000. मग त्यांनी काढलं, कोणा काय कोणा काय घरच्यांना कळलं, अरे बापरे एवढे पैसे तुमच्याकडे कुठून आणले? तुमच्याच खिशातले. जपून ठेवायचं संसारासाठी. पण जपा, पण धर्मासाठी खर्च करायची वेळ आली तर कंजूशी करू नका. बाकी ठिकाणी तुमची कंजूशी. तर पुरुष होऊन आपल्याला जन्माला आलं, याचा अर्थ स्त्रीवरती अन्याय झाला असं नाही. मग स्त्री कर्माने आली. परमेश्वर प्राप्तीला या स्त्रीला जायचं असेल तर परत पुरुष व्हावाच लागतो. जेव्हा तुम्ही अनुसरण्याचा संकल्प सोडाल, अनुसराल, तेव्हा पुढच्या जन्म तुम्हाला पुरुषाचा भेटेल. आणि मग त्या पुरुषामध्ये पुरुषार्थाच्या अनुषंगाने आचार कराल आणि परमेश्वराला प्राप्त व्हाल. तुम्हाला पुरुषच होणं आहे. तर पुरुष होणं म्हणजे लिंगवाचक नाही आहे. पुरुषार्थाने औसा स्त्री होत्या, परंतु देव तिला नायिका म्हणायची, म्हणजे पुरुषासारखी वागायची, पुरुषासारखी राहायची, आहे की नाही? देमाईचा असेल, अशा बरेच भक्त आहे. मादाईसा आहे. आचार्यांना आपल्या पाठीवरती उचलून घेऊन आणलं भानखेडीच्या डोंगरातून रुद्धपूरला. ते तिकडं पडले होते, देव द्या देव द्या म्हणायचे, कारण देव सोडून गेल्यानंतर त्यांना दुःख झालं. तर असे कितीतरी कर्तबगार पुरुष स्त्रिया आपल्या धर्मामध्ये होऊन गेल्या. तुम्ही बी कर्तबगार आहे, परंतु घरापुरत्याच मर्यादित आहे. थोड्याशा धर्माला बी कर्तबगारी दाखवली तर देव प्रसन्न होईल. देवतांच्या स्वरूप मर्यादेत किती पटीने वाढ होत असते. हे तुम्हाला माहीतच नाही. खूप विषय. जीवातील सामुग्री किती व कोणत्या?
जीवामध्ये दोन सामुग्री असतात, संत सामुग्री आणि असंत सामुग्री. चांगला विचार करता ना तुम्ही, तशी वाईट विचार करता. आता तुम्ही कोणाच्या संपर्कात आहे, परवाच्या दिवशी मी सांगितलं तुम्हाला, ज्ञाता विरक्ताचा संग कीजिए, म्हणजे ज्ञानी माणसाचा संग जर केला तर तुमचं ज्ञान वाढेल, आणि अज्ञानी माणसाबरोबर संग केला तर तुमचं अज्ञान वाढेल. चांगल्या माणसाबरोबर गेलं तर चांगुल पण वाढेल, वाईटाबरोबर गेलं तर वाईट पण वाढेल. तुम्ही कोणाबरोबर जायचं आहे तुमची स्वतंत्रता आहे. तर संत म्हणजे चांगलं, वाईट म्हणजे असंत, अशा दोन्ही सामुग्र्या ह्या जीवामध्ये असतात. जेव्हा वेळ काळ बरोबर एखादी बाई खूप चांगली धार्मिक राहते, पण भांडण्याची वेळ आल्यानंतर ती किती रुद्ररूप दाखवू शकते त्याच वेळेस कळतं आपल्याला. कोणालाच आवरत नाही मग, आहे की नाही. एखादा पुरुषही खूप शांत वाटतो, परंतु नंतर कधी काय राग आला तर करण सांगता येत नाही. तसं दोन्ही गोष्टी आपल्या असतात, परंतु कुठं कधी कशा वापरायच्या या आपण ठरवायचं असतं. आपण देव करताना काय करतो, हातसोळे करतो की नाही. ते हातसोळे केल्यानंतर तिथं कपडा असतो, टावेल असतो ना पुसायला, त्याला काय म्हणतात माहिती का तुम्हाला? काय म्हणतात? करमार्जन म्हणतात, आहे की नाही. हे आईला बरंचसं माहिती आहे. तुम्ही सत्संग्यात जा ना यांचा, सत्संग्यात जा ना यांचा, हां थोडंफार तरी माहिती आहे का नाही? हां असं त्यांच्याजवळ बसत जा, 4 गोष्टी कळतील. आपण त्या टावेलला काय म्हणत असतो? कर मार्जन. कर म्हणजे हात, मार्जन म्हणजे हात पुसण्याचा टावेल, आहे की नाही. तसं कर मार्जन आपले साहित्यातले विषय आहे. आपण क्रिया करतो, क्रियेचे किती प्रकार आहे सांगा बरं. दिवसभरात किती वेळा क्रिया करतो आपण? अन्नदानाच्या क्रिया किती वेळा करतो? सकाळच्या नाश्त्याला काय म्हटलं जातं? नाश्ता करत नाही का तुम्ही? आम्ही नाही करत म्हणजे तुम्ही करत नसतील आज थोडी आहे. तुम्ही तर करून येतात दणकून. हां तुम्ही खरंच आता नाश्ता करत नाही का? एवढं प्रेम आहे माझ्यावरती, मला भरून आलं असं. बरोबर. नाश्ता आपला धर्माचा क्रियाच नाही आहे. उदक म्हणजे काय? पाण्याला उदक म्हटलेलं आहे संस्कृतमध्ये. सकाळी पाणीच प्यायचं असतं. जो नाश्ता करतो ना तो आळशी बनतो, त्याचं वजन वाढतं, त्याचे फॅट्स वाढतात, त्याला आजार होतात. नाश्ता कधीच करायचा नसतो. आपल्याकडं नाश्ता असतो का? आपल्याकडे डायरेक्ट न्याहारी असते. ग्रामीणमध्ये नाश्ता कधी असतो का? न्याहारी. 10-10:30ला जेवण करायचं, न्याहारी करायची, जायचं कामाला. किंवा सकाळी 6लाच कामाला जायचं, आल्यानंतर डायरेक्ट जेवणच करायचं, म्हणजे न्याहारीच करतो की नाही आपण नाश्ता करायचाच नाही. आपण ती सवय लावून घ्यायची नाही. परंतु आपल्याकडं नाश्त्याला उदक म्हणतात, पण ते पाणी म्हणून म्हटलं जातं. दुपारचं जे जेवण आहे त्याला काय म्हणतात? पिडाहरण. पिडाहरण नाही, पिडाहरण. पिडाहरण म्हणजे काय? पिडा म्हणजे काय? त्रास होणे. तो त्रास जेवढा कमी होईल तेवढंच जेवण करायचं. पिडाहरण करायचं म्हणजे दणकून खायचं असं नाही. ढेकर आलं नाही पाहिजे एवढं जेवण आपलं असलं पाहिजे. आपण 2-2, 3-3 ढेकरे येईपर्यंत खात राहतो. हायगच नाही करत. ढेकर आलं का पाणी पितो परत खातो. ते आपल्या त्रासाला, आपल्या शरीराला अपायकारक आहे. ढेकर आलं नाही पाहिजे एवढं जेवण करायचं. आणि ठरवून घ्यायचं का किती जेवण करायचं आहे. अर्धी चपाती, 1 चपाती, 2 चपात्या त्या अगोदर ताटात घेऊन टाकायच्या, नाही तर अर्धी घेत राहतो. 4 कधी होते आपल्याला कळत नाही. आणि मग जेवण झाल्यानंतर आपल्याला कळतं आज लय जेवण झालं. कधी कळालं? जेवण झाल्यानंतर कळालं. मग काय उपयोग आहे? जेवणाच्या अगोदर आपलं जेवण किती हे कळालं पाहिजे. बरोबर का नाही? जेवढं गरजेचं तेवढं अगोदरच घेऊन टाका. सारखं घेत नाही राहायचं. भाजी चांगली जरा आवडीची आहे म्हटल्यानंतर ती जास्त नाही खायची. जेवढं ठरलेलं आहे तेवढंच खायचं. हे जर लावलं तर तुमच्या शरीराला कधी त्रास होणार नाही. देवाने अत्यंत सुंदर धर्म सांगितलेला आहे. जेवढं जगायला गरजेचं आहे तेवढं जगा म्हटले, तेवढंच खा. जर एक्स्ट्रा खाल्लं तर ते इंद्रियांकडे जातं आणि इंद्रिय त्रास देतात. आणि इंद्रियांनी त्रास दिला का मग आपल्याकडून अविधी घडतो, दोष घडतो आणि आपण धर्मावरून जाण्याची शक्यता असते. कधीही लिमिटेशन जेवणामध्ये असलं पाहिजे. आलं का लक्षात?
तर दुसऱ्या दिवसाला म्हणजे सकाळच्या जेवणाला काय म्हणतात? पिडाहरण. संध्याकाळच्या जेवणाला काय म्हणतात? व्याळी. व्याळी म्हणजे काय? वेळ मारून न्यायची. व्याळी म्हणजे काय दणकून खायचं असं नाही आहे, वेळ मारून न्यायची. थोडंसं कमी लाईट खायचं. दुपारी 2 चपात्या खात असेल तर संध्याकाळी 1च चपाती खायची, थोडासा भात खायचा. नाही तर संध्याकाळी फक्त तुमच्यासारख्या वयातल्या माणसांनी काय खायचं माहिती? संध्याकाळी फक्त फळं खायचे असले तर, नाही तर पालेभाज्या थोड्याशा खायच्या, नाही तर अत्यंत कमी जेवण करायचं. जेणेकरून कमी जेवणाचा उद्देश काय? पहाटे 3ला उठाल, स्मरण कराल, दणकून खाल्ल्यानंतर दणकून झोपाल आणि सूर्य उगवल्यावर उठाल, सूर्यवंशी बनून झालो आपण. परमेश्वराने काय सांगितलं? पश्चात पारी उठीते. तो सारस्वत काळ मी तुमच्या हृदयात येईल. देव उठलेले असतात, कोण उठलंय पाहिलं ना आपण ढाराढूर झोपेल राहतो, आहे की नाही? तर कमी जर जेवलो रात्री तर सकाळी बरोबर जाग येते. त्याला व्याळी म्हणतात, म्हणजे वेळ मारून नेणं, आहे की नाही? या लक्षात ये. थोडं जनरल नॉलेज म्हणून तुम्हाला मी सांगतो आहे, खूप जास्त डोक्यावरून जाईल असं काही सांगत नाही. आता ठीक आहे, बाबा म्हणतात हे पंचप्रकार किती पटीने वाढतं. एक माहिती म्हणून सांगतो. पंचप्रकार कोणते कोणते आता इतक्यात सांगितले सांगा बरं? 1 मिनटं नाही झालं तुम्हाला सांगितले. कालचे आपण बघितलं, हृदय शून्य धर्मी अधिकार नाही. काय सांगितले आत्ता इतक्यात? बरं तुमच्या नातांचे नावं सांगा बरं, एक एक पटापटा. नाताईच्या मित्राचे नावं सांगाल. पोरगा असेल तर पोरगा, मैत्रिणीच्या पोरग्या, शेजारच्याचं सांगतील, पाजारचं सांगतील, गावातलं सांगतील, नातेवाईकाचं सांगतील. नंदनबाईच्या नाताचं नाव माहिती आहे तुम्हाला, फक्त देवाचं माहीत नाही काही, साऱ्या दुनियेचं माहिती आहे तुम्हाला. याचा अर्थ काय? आवड कशाची तुम्हाला? ती आवड आहे. धर्माची आहे का आवड? धर्माची आवड असेल तर डोक्यात घ्याल, आठवणीत ठेवाल, लक्षात राहील, लक्षात ठेवाल. आत्ता 2च मिनटं झाली, पंचप्रकार सांगितले ना. कोणते सांगितले वसंतदादा सांगा? ज्ञान, सुख, सामर्थ्य, ऐश्वर्य, प्रकाश सांगितलं का नाही? हां, हे तर माहीत होतं. हे होतं माहीत, तोंडासमोरच डोळ्यासमोरच होतं बाबा, पण ते पटकन तुम्ही सांगितलं, आहे की नाही? तसे हुशार आहे तुम्ही. मग थोडीशी हुशारी दुसरीकडे आपली जास्त अडकलेली संसारात, प्रपंचात, ती बाहेर काढली की इकडं हुशारी तुमची बरोबर येऊन जाईल, आहे की नाही? तर हे पंचप्रकार प्रत्येक देवतेचे 10 पटीनं वाढत असतात, 8 पटीनं वाढत असतात. पंचप्रकार 8 पटीनं वाढतात आणि स्वरूप मर्यादा जी आहे ती 10 पटीनं वाढत असते. स्वरूप मर्यादा म्हणजे काय? आपल्या गावाची जशी वेस आहे तशी प्रत्येक देवतेची वेस असते. काल मी सांगितलं देवतेचे प्रकार किती? अन्यवृत्ती म्हणून दाखवली ना, किती प्रकार आहे? 9. आणि हे 9 प्रकार म्हणजे खालची देवता सर्वात कर्मभूमीची 500 योजन, मग ती 10 पटीनं. जे पंचप्रकार आहे ते 8 पटीनं वाढतात. ठीक आहे, 8-10 काहीतरी तुमच्या डोक्यात राहील अशी अपेक्षा आहे, पुढं जाऊन उपयोगी पडल. आलं का लक्षात? थोडं राहत आहे, पण ते मध्येच नातू नाती येते ना म्हणा, ती अडचण आहे म्हणा, बाकी दुसरी काहीच नाही आहे. ती आठवता लगेच नातू येतो, नाती येते, त्याच्यामुळं मग होती गडबड म्हणा. बाबा काय करणार, आहे की नाही? तर नातू नाती पहाटे झोपेल राहते, तुम्ही पहाटे उठेल पाहिजे, आणि ते उठले का मग तुम्ही झोपले पाहिजे, मग अडचण दूर होऊन जाईल. पण आपलं उलट आहे, ते उठल्यावरच आपण उठतो लगेच, कारण खेळावं लागतं ना, सांभाळावं लागतं. सर्वात मोठी ड्युटी आजी आजोबांना काय असते? नातांचं सांभाळणं सर्वात मोठी ड्युटी. सांभाळा, परंतु आपलं सांभाळून सांभाळा. आपलं म्हणजे जीवाच्या हिताचं, जीवाच्या भल्याचं, धर्माचं. अनंत ब्रह्मांडाला व्यापलेली कोणती देवता आहे सांगा बरं? आत्ताच सांगितली मी. अनंत ब्रह्मांडाला व्यापलेली कोणती देवता आहे का नाही? नाही चालत? काय चालत नाही? जेवण चालत नाही का डोकं चालत नाही? चैतन्य माया जी देवता आहे ना, ही अनंत ब्रह्मांडाला व्यापलेली आहे, आणि ती चैतन्य माया देवता परमेश्वराची मुख्य देवता आहे. पिये देवता म्हणतात त्याला. परमेश्वराची प्रवृत्ती तिला लगेच जाणवते, आणि तीच देवता साऱ्या देवतेकडून काम करून घेत असते. हा ब्रह्मांडाचं
जे कार्य आहे, जे ब्रह्मांड चालवण्याचं काम आहे, या साऱ्या देवता करत असतात. त्या देवतेची मुख्य देवता कोणती आहे? चैतन्य माया देवता, आणि ती अनंत ब्रह्मांडाला व्यापलेली आहे. अनंत ब्रह्मांडाला ती व्यापलेली म्हणून त्या त्या ब्रह्मांडातले जीव त्या त्या ब्रह्मांडात, ज्या ज्या कर्मफळातले जीव त्या त्या कर्मफळात ती बरोबर घालते. ते सामर्थ्याचं काम आहे. जर तसं नसतं तर अडचण झाली असते. आपण ह्या वेळेस इकडं, पुढच्या वेळेस दुसऱ्याच ब्रह्मांडात, असं गडबड झाली असते. मागच्या वेळेस कुत्र्यात, त्या कुत्र्यातच जायच्याऐवजी मांजरात गेलो असतो. कर्मफळं बदलले असते, ब्रह्मांड बदलले असते. ते होऊ नये म्हणून परमेश्वराने योग्य अशी सिस्टम केलेली. चैतन्य माया देवता जी आहे ही अनंत ब्रह्मांडाला व्यापलेली आहे. तर देवता अवताराचे प्रकार किती व कोणते काल सांगितलं बघा. कालच सांगितलं. परमेश्वराच्या अवताराचे प्रकार पद्धती सांगितल्या, तसे देवतेच्या अवताराचे प्रकार पद्धती पण सांगितल्या. अहो बाबा, काल म्हणजे कालच्या याच्यामध्ये आज 12 तास आज रात्र होऊन गेली आमची. 12 तास म्हणजे लय वेळ झाला. आणि कसं काय कालच सांगितलं ना आत्ता सांगितलं म्हणता तुम्ही? झोपले त्याच्यामुळे ते विसरून गेलं, डिलीट झालं ना डोक्यातनं. देवता 4 प्रकारे अवतार घेतात की नाही? परमेश्वर किती प्रकारे घेतात? मग किती पद्धतीने घेतात? विसरले. कसं व्हायचं आपलं? गर्भातून, पतीत उठवण्यातून, दवाडण्यातून 3 प्रकारे अवतार घेतात. आणि देवतासुद्धा हे 3 प्रकार अधिक रचून असे 4 प्रकारे अवतार घेतात, आहे की नाही? रचून म्हणजे काय? रचून म्हणजे काय? पुतळा तयार करायचा आणि त्याच्यात घुसायचं, त्याला रचून म्हणतात. जसा पार्वतीने गणपती तयार केला होता तसं. परमेश्वराची आठवण कमीत कमी किती वेळा करावी? कधी करावी? कुठं करावी? सांगा बरं. देवाने सांगितलंय नाही निरंतर आठवता येईल, परंतु ह्या ठिकाणी माझी आठवण कराच करा. कोणतं कोणतं सांगा बरं. आणि तिथंच नेमकी आठवण राहत नाही बाबा. जेवताना आपण देवाची आठवण केलीच पाहिजे. त्याच वेळेस भान नाही राहत. भूक लागेल राहते, पुढचा आवडताचा पदार्थ आलेला राहतो, सुरू, आणि 2-4 घास खाल्यावर लक्षात येतं अरे देवाची आठवणच करायला राहिलो. जेवताना आपण देवाची आठवण केली पाहिजे. झोपताना देवाची आठवण केलीच पाहिजे. झोपलो पडलो का लीळा आठवत आठवत स्मरण करत करत झोपलो पाहिजे आपण. त्याचा फायदा काय? सकाळी उठल्याबरोबर देवाची जर आठवण आलीच पटकन, तर पूर्ण रात्रभर आपण स्मरणामध्ये ते लेखी लागल्या जातं, स्मरणाच्या लेखीत लागल्या जातं. जेवताना ते सात्विक अन्न आपल्या हृदयात जातं. प्रत्येक घासाबरोबर आपण स्मरण केलं पाहिजे. जेवताना गप्पा मारल्या नाही पाहिजे. ती सर्वात मोठी अडचण आहे आपली. जेवताना आपण गप्पा न मारता, टी व्ही न पाहता स्मरण करत करत जेवण करायचं. झोपताना आपण देवाचं आठवण करून स्मरण करून झोपायचं. आणि थकून आलो, आता बाबा थकून आले, बसल्याबरोबर त्यांनी स्मरण करायला सुरुवात केली त्यांचं. तर थकून आल्यानंतर आपल्याला देवाची आठवण येत नाही. आपण लगेच होतं आई आईन, बाई बाईन, ताई ताईन, हे दुखतं ते दुखतं, तर सांगून काय उपयोग आहे का? ऐकायला कोण आहे? जी ऐकणारी सून आहे ती पण मधल्या घरात निघून जाते. या म्हातारीचं कायमचं चेंशील, खरं दुखत आहे का खोटं दुखत आहे? हां, काय विनाकारण ॲक्टिंग करत राहते म्हणशील. त्याच्यापेक्षा परमेश्वराचं नाम घ्या, परमेश्वराचं आठवण करा. ती आपण आपलं अंग थकलं, शरीर थकलं की देवाची आठवण येत नाही शक्यतो. भूक लागली देवाची आठवण येत नाही, झोप लागली देवाची आठवण येत. देवाने सांगितले कमीत कमी 3 वेळा तरी माझी आठवण कराच करा. इतर वेळेस करा नका करू, परंतु कराच करा. आणि पहाटे 3ला उठा, 4ला उठा, 5ला उठा, 5:30ला उठा. किती वाजता उठा ते सकाळी तुम्ही? कशाला? काय समज भोग आहे, डॉक्टरने सांगितलं व्यायाम करा, फिरा, सकाळचं वातावरण चांगलं असतं, त्या टायमाला ते डॉक्टरनी सांगितलं म्हणून उठा ते. त्याच्यामुळंच त्याच्यात पुन्हा आपला फायदा. पण देवाने सांगितलं त्याच्यासाठी नाही उठायचं. आता डॉक्टरने सांगितल्यासाठी तर फिरावं लागेल नाही. पहाटे उठायचं स्मरणासाठी देवाने सांगितलं. उठल्याबरोबर
स्मरण करायचं पहिले, 1 गाठी होईल 2 गाठी होईल उठल्याबरोबर. आणि मग तुम्ही कामाला व्यायाम करायला जा, स्वयंपाक करायला जा, काय पोरांचं आवरायला जा, काय करायचं करा, पण उठल्याबरोबर पहिलं स्मरण करायचं. 3ला उठले स्मरण करा, परत झोपा. 7ला उठा, 6ला उठा, जसं तुम्हाला असेल तसं. नाही तर 5ला उठा, मग झोपूच नका, मग स्मरणच करा. पहाटेचं स्मरण सर्वात चांगलं स्मरण, सर्वात परमेश्वराची प्रसन्नता निर्माण करणारं स्मरण. पहाटेचं स्मरण केलं, दिवसभरात तुम्ही 3 पूजा अवसर केल्यासारखे, पूजा अवसर न करताही 3 पूजा अवसर केल्यासारखे. पहाटेच्या स्मरणाने तुमची योग्यता वाढते, अधिकार वाढतो. आणि जे मी आता तुम्हाला शिकवतोय, कोणते बाबा आले तुम्हाला शिकवतील, बाबा तुम्हाला शिकवते, तुमच्या डोक्यात टाळक्यात लगेच घुसल, आपल्या डोक्यातच घुसत नाही. तर पहाटेच्या स्मरणाने आपली एकाग्रता वाढते, सात्विकता वाढते, योग्यता वाढते. आणि मग आपण परमेश्वराच्या धर्मापर्यंत शेवटपर्यंत जातो. आपण दंडोत घालायला पाहिजे. दंडोत घालतो की नाही? किती घालतो? काही नवस आहे का असा 5च घातले पाहिजे? गुडघे गेले, ते दंडोत न घातल्यामुळे गेले. दररोजचा 1 दंडोत वाढवायचा, फक्त 1 वाढवायचा. काय? आज 5, उद्या 6, परवा 7, असे 1-1 वाढवीत द्यायचे. मग किती नेताय बघा तुम्ही, 11, 21, 25, 50. आणि परमेश्वरासाठी जेव्हा दंडोत घालायला लागेल ना, तुमचे गुडघे दुखणार नाही आणि काहीच नाही दुखणार. गुडघे दुखत आहे, गुडघे दुखत आहे, हे सुनायला सांगण्यासाठी ठीक आहे हो. गुडघे दुखत आहे, कोणी काम सांगणार नाही. पण देवासाठी गुडघे दुखू नका, डोके दुखू नका आणि अंगे दुखू नका. बाकी संसारासाठी काय नाही उद्योग केले तुम्ही, तुमचे मळे किती, कामं किती, पहाटे उठून काय काय उद्योग केले. देवासाठी थोडंसं करा ना. आणि ते फायद्याचं आपल्याच आहे, देवाचं आहे का धर्माचं आहे का फायद्याचं. आपण जेव्हा दंडोत घालतो, मग आपल्या नातीला दंडोत घालायला घ्यायचं. चला आपण दंडोत घालू, त्यांना आवड लागते, संस्कार लागतात, आहे की नाही. सुनेशी गोड गोड बोलून तिला बी दंडोत घालायला सुरुवात करायला लावून द्यायची. ती बी सुरुवात केली, आपण तिच्याबरोबर करायचं. एकत्र केलं, प्रेम वाढतं, परमेश्वराची प्रसन्नता वाढते. आणि दंडोत घातल्यानंतर एक चांगला व्यायाम आहे तो व्यायाम केला तुम्ही, तुमचं काही दुखणार नाही, गुडघे दुखणारच नाही. तुम्ही बघा, करून बघा. माझ्या या डाव्या गुडघ्याचं ऑपरेशन झालेलं आहे. कधी? 17, 18, 20 वर्षापूर्वी. मी स्पोर्ट करायचं, खेळता खेळता ते लागलं, त्यावेळेस लिगामेंट तुटली. ऑपरेशन केलं मुंबईला नेऊन. डॉक्टरनी काय सांगितलं? पायऱ्या चढायच्या नाही, रनिंग करायचे नाही, व्यायाम करायचा नाही, दंडोत घालायचे नाही, सूर्यनमस्कार वगैरे काहीच करायचं नाही म्हणे. म्हटलं केलं तर काय होईल? म्हणे गुडघा बदलावा लागेल. म्हणजे आता बंद करण्यापेक्षा जेव्हा गुडघा बदलायचा तेव्हा बदलू ना. मी काहीच बंद नाही केलं, 20 वर्ष होऊन गेले, मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. हा माझा अनुभव आहे, मी काही सर्व करतो. आता इथंच माझं नाही तर मी दररोजचं 2, 4, 5 किलोमीटर फिरून येतो, व्यायामही करतो आणि दंडोतही घालतो. 50, 100. मी तरुण मुलगा असला तरी त्याला म्हणतो चॅलेंज, चाल किती दंडोत घालतो माझ्याबरोबर. चॅलेंज द्यायला काय हरकत आहे, माझ्यामुळं तो करील. पण त्यांनी कधीच करेल नसतं, त्याच्यावर जाम होऊन जातो. प्रॅक्टिसचा भाग आहे ना तो. तसं तुम्ही करत चला दररोजचे दंडोत. 10, 11 वाढवा, तुमच्या लक्षात येईल, अनुभव येईल तुम्हाला. कंबर दुखणार नाही, गुडघे दुखणार नाही, डोकं दुखणार नाही, पचनाचा त्रास होणार नाही, ढेकर येतं आहे ना त्याचा त्रास होणार नाही, पित्ताचा त्रास होणार नाही, काही त्रास होणार नाही. दंडोत घालायला सुरुवात करायची. सकाळी थोडं उठून गाठी करत करत वॉकिंग करून आले, पायी पायी फिरून आले तर चांगलीच गोष्ट आहे. नाही तर दंडोत तर घातलेच पाहिजे. आणि दररोज 1-1 वाढवा, बरोबर 25-30पर्यंत जातं. आता तत्त्वज्ञान भरपूर आहे, परंतु आता 1 तास झाला आहे, तुमच्या मनातले सुटका झाली हो एकदाचा. बाबांनी बंद केलं, चांगलं झालं. तर हे जनरल नॉलेज आपल्याला असायलाच पाहिजे. हे माहीत असेल तर आपण महानुभव आहोत, अन्यथा आपण महानुभवच नाही. हे व्हिडिओ तुम्हाला पुन्हा परत ऐकायला भेटतील, तेव्हा ऐका. परत लिहून घ्या, नातीकडून लिहून घ्या, सुनबाईकडून लिहून घ्या आणि त्याचं आवर्तन करा, एकामेकीला सांगा. अशा पद्धतीनं संध्याकाळी आता आपलं सत्र आहे, त्यावेळेस तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया
जे बी योग्य अयोग्य हे सांगायचं. आणि सूचना तर मी काल केल्याच आहे, त्याच्यावर अजून काही सूचना. तुम्ही 5 दिवस माझी पूजा नाही केली तर संध्याकाळी मी तुमच्याकडून पूजा करून घेणार आहे, पण ती कशी करून घ्यायची ते मी फक्त तयारी ठेवा, नाही तर पळून जाऊ नका. हां, पैसे काहीच आणू नका, बिगर पैशाची पूजा आहे आपली. हां, नाही संकल्पच सोडायचा पाहिजे असं काही नाही. कोणी मिस्त्री लावित असेल, मिस्त्रीचा संकल्प सोडा, ती पूजाच आहे. कोणी तंबाखू, कोणी गप्पा जास्त मारत असेल, कोणती सासू सुनेला त्रास देत असेल, कोणती सून सासूला त्रास देत असेल, त्याचे संकल्प सोडून घ्यायचे. कट्टी असेल, बट्टी करायची, हे संकल्प, ही पूजा आहे आमची. अभ्यास करत नसेल, अभ्यास करायला सुरुवात करील. पहाटे उठत नसेल, पहाटे उठायला सुरुवात करील, हे संकल्प. बाकी दुसरी काही पूजा चालत नाही. आणि प्रत्येकाने एक एक संकल्प सोडायचाच. मग तो कोणताही सोडा, तुम्ही ठरवून आता या बाबाच्या आता संकल्प सोडायचा. मग कशाचा? मी पहाटे उठत नव्हते, मी आजपासून पहाटे उठायला लागेल, स्मरण करेल बाबा 5 गाठ्या, मी 5 दंडोत घालीत होते, मी आता 25 दंडोत घालायला सुरुवात करेल किंवा तिथपर्यंत जाईल, हा संकल्प. मग ही पूजा तुम्ही आता ठरवून यायचं संध्याकाळी कोणता संकल्प सोडायचा आहे. मी 4 चपात्या खात होते, आता 2च चपात्या खात जाईल. हा संकल्प सोडला तरी चालेल, काही अडचण नाही. मी लई गाठी करता करता गप्पा मारत होते, आता फक्त गाठीच करील, गप्पा मारणार नाही. मी घरामध्ये लक्ष देणार नाही जास्त. मी सुनेला सांगणार नाही का ह्या स्वयंपाक कर, त्या स्वयंपाक कर, मलाच विचारून कर, असं मी म्हणणारच नाही. हा सुद्धा धर्मच आहे. कोणता तुम्ही ठरवून या आता का संध्याकाळी कोणता संकल्प सोडायचा आहे. सुटका नाही. हा विचारल्यावर सांगा. पण तिला सांगू नका मला विचारल्याशिवाय का बरं केलं. पण तिला सांगा, तिनं विचारलं, ते म्हणते बाई विचारू नको, तुला जे आवडतं, तुला जी इच्छा आहे ते कर स्वयंपाक, असं म्हणायची इच्छा तुम्ही ठेवली पाहिजे, हिंमत ठेवली पाहिजे. ती सवय लागेल 2 दिवस 4 दिवस, मग त्यांच्या आवडीनं करायला लावलं तर त्याही खुश राहतील, आहे की नाही. मग त्या नवीन नवीन तुम्हाला जे आवडत नाही तेच बनवतील, पण नंतर आपण बनवायला सुरुवात करेल. ते नावडत सेवी त्याची आवडून ठाके, देवाचं सूत्र आहे. मग ते सुद्धा तुम्हाला आवडायला लागेल, आहे की नाही. तर संकल्प जे आहे, हा जो आहे तो प्रत्येकाने सोडायचा आहे. परत तुम्हाला आठवड्यातून सर्व बायांनी एकत्र यायचं आहे, 1 आठवड्यातून एकदा इथं तो संकल्प सोडायचा सर्वांनी मिळून. कोणताही दिवस ठरवा, कोणताही टायमिंग ठरवा. इथं आल्यानंतर सर्व पूर्ण साफसफाई करायची. एक जाळं दिसलं नाही पाहिजे. आपल्या घराची जशी साफसफाई करतो, हे आपल्या देवाचं घर आहे. कपडे लत्ते, बाथरूम, संडास, रूम, हे जे रूम आतले भांडे कुंडे ते बाहेर काढायचे, साफ करायचे, परत ते भांडे कुंडे पुसून पासून परत आतमध्ये ठेवायचे, सर्व क्लीन. बाबांना विचारायचं बाबा काय करू. हे जे खुर्ची 8 दिवसापासून तशीच पडेल, ही कचरा तिथं पडेल, 4 दिवसापासून तिथंच पडेल, टाकील कोण. मी जाताना माझ्या गाडीत घेऊन जातो, परंतु पुढच्या वेळेस परत काय कराल, टाकावं तुम्हाला लागेल ना. नाही घेऊन जाईल मी गाडीत, म्हणजे तुम्हाला आठवण राहील का बाबांनी कचरा द्यायला. आता इथं कचरा करू नका. 8 दिवसातून तुम्ही बायांनी एकत्र यायचं, त्याचा संकल्प मला द्यायचा. सर्वांनी यायचं. नाही ते 8 दिवसाच्या पाळ्या त्या वेगळ्या तुमच्या, पण 8 दिवसांनी सर्व बायांनी एकत्र यायचं, साफसफाई करायची. आणि साफसफाई करायची आणि त्याच दिवशी लगेच सत्संग. पण वार ठरवा, बाबा सांगतील रविवारी तुम्ही 5 वाजता या, 6 वाजता या, सकाळी या, जेव्हा तुम्हाला जमेल तुमच्या यानी. परत बायांचे 2 ग्रुप होतील, 1 ग्रुप नाही 2 ग्रुप. सुनांचा वेगळा ग्रुप, सासाईचा वेगळा ग्रुप, एकत्र नाही. एकत्र मला माहिती आहे ना जमत नाही, म्हणून मी सांगू राहिलो. सुनांचा वेगळा ग्रुप. साऱ्या सुनांनी काय करायचं, साऱ्या बायांच्या सुना एकामेकाला कनेक्ट होतील आणि मग त्याचा फायदा काय होईल ते एकामेकाला सांगतील. काय सांगतील, देवधर्म सांगतील. तुम्हाला वाटून देऊ नका आयला आमचं सांगतील का काय. त्या शहाण्या होतील, आहे की नाही. सुनांनी वेगळं यायचं बाबांकड, त्यांच्यासाठी वेगळा व्यापार, वेगळा सत्संग, तुमच्यासाठी वेगळा व्यापार, वेगळा सत्संग, आहे की नाही. या गोष्टी पुरुषांसाठी, पुरुषांनी आठवड्यातून एकदा यायचं, तो दिवस वेगळा राहील. त्यासाठी तुम्हाला काय द्यायचं त्याचा संकल्प साऱ्या पुरुषांनी सोडायचा, आहे की नाही. परत महिन्यातून
पुरुष, स्त्रिया, मुलं, मुली, सुना, साऱ्यांनी एकत्र यायचं महिन्यातून एकदा, फक्त एकदा. आणि त्यावेळेस शिदोरी कार्यक्रम ठेवायचा गोपालकाला. घरून शिदोऱ्या घेऊन यायच्या, थोडा सत्संग घ्यायचा, चर्चा करायच्या, बरोबर चाललं आहे का नाही हे पाहायचं सिस्टम, देवाला उपार दाखवायचा, आरती करायची, एकत्र जेवण केलं का प्रेम वाढतं, आपलेपणा वाढतो, प्रीती वाढते. परमेश्वरांनी काय सांगितलं? परमप्रीती करा. आपल्यामध्ये एकोपा निर्माण झाला पाहिजे, प्रेम निर्माण झालं पाहिजे. त्याच्यासाठी एकत्र खानपान की असं देवाने सांगितलं, एकत्र खानपान करा, म्हणजे एकत्र या, जेवणं करा. तर ते करायचं आहे. म्हणजे असे मी सारे संकल्प तुम्हाला संध्याकाळी सोडून घेणार आहे. तर त्यासाठी तुम्ही संध्याकाळी कोणता संकल्प सोडायचा अगोदरच विचार करून यायचं. इथं आल्यानंतर तू कोणता सोडवती, तू कोणती सोडवती असं नाही करायचं. आपला निर्णय घेऊन यायचा आहे. हे पुस्तकांचं आणा बरं इकडं. बरं अभ्यास कोण कोण करणार आहे आता? सूत्रपाठाचं, गीतेचं कोणी करणार आहे का नाही? का संध्याकाळीच देऊ ते पुस्तक वगैरे? हा ना, संध्याकाळी जास्त गर्दी राहील. ठीक आहे, राहू द्या. हां ठीक आहे. कोणाला द्यायची काय आता प्रत्येकाला नाही देणार, मला माहिती कोणाला द्यायचे आता बरोबर कोण येतं आहे, कोण बरोबर आठवड्यावर. तर अशा पद्धतीनं आपण संध्याकाळी 8 वाजता शेवटचा सत्संग आपला घेऊ. तो सत्संग मी बोलेला तुम्ही ऐकायला असा नसेल तर तो कसा असेल याची थोडंसं तुम्हाला जुजबी माहिती दिली. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी दंडवत हो.